नमस्कार. रेणुकाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात सगळे? उत्तमच असाल. तुमच्यासोबत असं होतं का गाईज कधी की तुम्हाला ऑफिसमध्ये खूप काम असतं आणि मग आल्यावर तुम्ही थकलेले असता. त्यावेळेला तुम्हाला कुठली तरी क्विक आणि इझी रेसिपी हवी असते आणि घरच्यांची डिमांड असते की ती खूप चवदार पण असायला हवी. आज माझ्याही सोबत काहीसं असंच झालं आहे. आय हॅड अ लाँग डे टुडे. खूप काम होतं आणि मी थकली पण आहे. आता मग काय करायचं हा विचार केला तर मला घरात थोडं पनीर सापडलं. सकाळचा थोडा उरलेला भातही सापडला. तर मी म्हटलं चला आज एक क्विक आणि इझी रेसिपी करूया डिनरची आणि ती तुमच्याही सोबत शेअर करूया. तर आपण या क्विक आणि इझी रेसिपीमध्ये बघणार आहोत चिली पनीर. सगळे साहित्य याच्यासाठी जे आहे ते मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या घरात रेडीली अवेलेबल असतं, उपलब्ध असतं आणि त्यातनं फटाफट होणारी एक रेसिपी आहे. हार्डली तुम्हाला 5 ते 10 मिनिटं यासाठी वेळ लागेल. फक्त थोडी पूर्वतयारी म्हणजे चिरायला आणि भाजी कापायला जो एक 5-10 मिनिटं अधिक लागतात ते तेवढे लागतील. तर बघायची आज आपण ही क्विक आणि इझी डिनर रेसिपी. चला मग सुरुवात करूया. चिली पनीरचं साहित्य बघून घेऊ. सर्वप्रथम मी इथे कांद्याची पात बारीक कापून घेतलेली आहे. कांदा कापून घेतलेला आहे. थोड्या लाल लाल सिमला मिरच्या, थोड्या हिरव्या सिमला मिरच्या वापरल्या आहेत इथे. त्याच्यानंतर मी इथे काही ड्राईड रेड चिलीज पण वापरते आहे. या ड्राईड रेड चिलीनी ना खूप छान त्याला फ्लेवर येतो. त्यानंतर मी पनीर घेतलं आहे, बारीक चिरलेला लसूण, तेल, इथे हे गार्लिक चिली फ्लेक्स आहेत, त्याच्यानंतर सोया सॉस आहे आणि चिली गार्लिक सॉस आहे. सर्वप्रथम 1 चमचा याच्यामध्ये तेल घालायचं आहे. चायनीज रेसिपीला तेल अतिशय कमी लागतं. एक मिनिट. आता तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आधी सुक्या मिरच्या घालून घ्या. सुक्या मिरच्या घातल्या की लगेचच त्यामध्ये लसूण घाला, कारण मिरची सुकी आहे त्यामुळे ती पटकन जळू पण शकते. भरपूर लसूण घाला. लसूण घालण्यात कंजूसी करू नका. लसूणचा छान त्याला एक फ्लेवर येतो. बघू शकता मी जनरसली लसूण घालते इथे. लसूण घातला की थोडा परतवून घ्या. तुम्हाला फटाफट हात चालवायला लागेल कारण लसूण आणि मिरची पटकन जळू शकते आणि आपल्याला खूप अगदी लाल झालेला लसूण नको आहे. जस्ट त्याला थोडंसं कुक करायचं आहे. आता या पॉइंटला त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करून घेऊ. कांदा आपण खूप वापरत नाहीये कारण आपण याच्यात कांद्याची पात पण घालणार आहे. त्याला पण कांद्याचा एक छान फ्लेवर असतो. कांदा मी मुद्दाम जाड कापलेला आहे. दिसायला खूप छान दिसतो हा कांदा आणि लागायला सुद्धा त्याला एक अशी छान अशी स्वीटशी चव लागते. म्हणून आपल्याला कांदा एकदम तो पण लाल केलेला नको आहे. जस्ट आपल्याला तो सॉटे करायचा आहे. यात मीठ थोडं ॲड करून घ्या कांद्यामध्ये, म्हणजे कांदा पटकन नरम होईल आणि आपल्याला पुढचं साहित्य त्यात टाकता येईल. कारण आजची जी रेसिपी आहे ती क्विक अँड इझी रेसिपीमध्ये मोडते, म्हणून आज मी सगळं फटाफट करायचा प्रयत्न करते आहे. कांदा तयार झालेला आहे. लसणाचा सुद्धा एक छान खमंग वास येतो आहे. या पॉइंटला मी त्याच्यामध्ये कॅप्सिकम ॲड करून घेईल. लाल कॅप्सिकम, ग्रीन कॅप्सिकम. आपण याला चिली पनीर म्हणतो आहोत, पण खूप तिखट मिरच्या मी इथे वापरल्या नाही आहे कारण मला फ्लेवर हवा आहे मिरचीचा, पण खूप तिखटपणा नको आहे. एक माइल्डची रेसिपी हवी आहे म्हणून. बघू शकता किती छान कलरफुल दिसतोय. सगळे कलर्स किती छान उठून दिसत आहेत. आता या पॉइंटला मी याच्यामध्ये पनीर ॲड करणार आहे. पनीर ॲड करून मी थोडं मीठ ॲड करणार आहे. मीठ जास्त घालू नका कारण सोया सॉसमध्ये आणि सगळे सॉस जे वापरणार आहोत त्यात सुद्धा मीठ असतं. मीठ खूप वापरलं तर मग तो खारट होऊ शकतो पदार्थ. सोया सॉसमध्ये पर्टिक्युलरली खूप मीठ असतं, त्यामुळे मीठ जरा जपून वापरा. किती छान दिसतंय बघा, पांढरा लाल कलर खूप मस्त आला आहे. थोडासा मी याच्यात टोमॅटो पण वापरणार आहे. टोमॅटोनी एक जरा आंबटपण पण येईल आणि थोडा अजून कलर ॲड होईल, भाजी पण ॲड होईल. एक पूर्ण रेसिपी आहे ही, ज्याच्यामध्ये
प्रोटीन्स आहे, भाज्या आहेत, म्हणजे आपल्याला फायबर आणि प्रोटीन्सचा उत्तम मेळ आहे हा. आता या पॉइंटला मी सोया सॉस ॲड करते आहे. साधारणतः या मेजरिंग स्पूननी मी एक ते 1.5 मेजरिंग स्पून सोया सॉस टाकणार आहे. सोया सॉसनी खूप छान फ्लेवर येतो. सोया सॉस नंतर मी याच्यामध्ये चिली गार्लिक सॉस टाकणार आहे. हा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही रिअल चिली आणि गार्लिक जास्त वापरू शकता. माझ्याकडे आत्ता अवेलेबल आहे म्हणून मी हा सॉस टाकते आहे. हा सॉस टाकल्यानंतर मी याच्यामध्ये थोडे चिली गार्लिक ऑइल आहे माझ्याकडे, फ्लेक्स आणि ऑइल, ते पण टाकणार आहे यात. याने एक छान हॉटेल स्टाईल फ्लेवर येतो. माझ्याकडे अवेलेबल आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरं काहीतरी सबस्टिट्यूट वापरू शकता याला. आता मी छान परतवून घेते. बघू शकता तुम्ही किती छान त्याला फ्लेवर आलाय. एकदम हॉटेलसारखं टेक्स्चर आलेलं आहे. खूप छान सुगंध येतो आहे. एकदम ॲरोमा येतोय सगळ्या घरामध्ये, पूर्ण घरभर याचा एक छान सुगंध येतोय. आता मी त्याला 1 मिनिट जस्ट त्याला वाफ काढणार आहे आणि रेडी आपली रेसिपी. आता याला एक छान वाफ घेऊया आपण. आता 1 मिनिट वाफ काढून झालेली आहे. आता आपण झाकण काढूया. बघू शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर आपलं रेडी आहे. आता मी याला पॉइंटला याच्यामध्ये थोडे ग्रीन ऑनियन्स म्हणजे स्प्रिंग ऑनियन्स ॲड करते आहे. स्प्रिंग ऑनियन्स ॲड केल्यानंतर कलर बघू शकता किती सुंदर आला आहे कलर. एकदम कलरफुल, हेल्दी, टेस्टी अशी रेसिपी रेस्टॉरंट स्टाईल तयार आहे. क्विक अँड इझी. मोजून या रेसिपीला 5 मिनिट कुकिंगला लागले आणि 5 मिनिट तयारीला. 10 मिनिटात तुमची रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर तयार. तुम्ही अशी स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता, फ्राईड राईस सोबत खाऊ शकता, त्याच्यानंतर तुम्ही याच्यासोबत चिली टोस्ट करू शकता. घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल खाण्याचा मजा. बघू शकता रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर रेसिपी एकदम तयार आहे. आता रेस्टॉरंटला जाण्याचं टेन्शन एकदम खतम. घरच्या घरी ऑफिसमधून थकून आल्यानंतर ही रेसिपी बनवू शकता. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर मला कमेंट करून कळवा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अशाच उत्तम रेसिपी बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.